ओके, आपण लास्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आपण बघितलेला होता. आता करंट लेक्चरला आपण प्रॉब्लेम नंबर 3 बघूया. ओके ओके, मी रीड करतोय फक्त बघा. सेम सिच्युएशन आहे की आपल्याला बॅलन्स शीट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे ऑन द डेट ऑफ डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म 30 जून 2013 आणि रिअलायझेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. आता रिअलायझेशन मध्ये त्यांनी आपल्याला मंथ वाईज आपल्याला रिअलायझेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, जे ऍसेट्स आहेत त्या ऍसेट सुद्धा त्यांनी इथे दिलेले आहेत. डेटर्स, प्लांट आणि स्टॉक हे रिअलाइज झालेले आहेत, तर त्याची जी अमाऊंट रिअलाइज किती झालेली आहे ती आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, ते आपल्याला टॅली करायचं नाहीये. म्हणजे असं नाहीये की डेटर्स कधी 69,000 ची आहे तर 69,000 रिसिव्ह झालेत की नाही ते बघण्याची गरज नाहीये. ओके, फक्त त्यांनी फक्त ऍसेट वाईज रिअलायझेशन दिलेलं आहे, ते आपल्याला फक्त इथे आपल्याला मेन्शन करायचंय. ओके, म्हणजे किती अमाऊंट रिसिव्ह झाले ती डेटर्सची वेगळी फाइंड आउट करायची, प्लॅनची वेगळी फाइंड आउट करायची, स्टॉकची वेगळी फाइंड आउट करायची, असं काही करण्याची गरज नाहीये. फक्त जी रिअलायझेशन झालेली अमाऊंट आपल्या प्रत्येक मंथ मध्ये आपल्याला मेन्शन. आता इथे बघ, डेटर्स 30,000 आहे, प्लॅन 10,000 म्हणजे 40,000 झाले आणि 37,000 स्टॉक आहे. 37,000 स्टॉक आहेत म्हणजे 40 प्लस 37 म्हणजे येतात 77,000 मायनस 3,000. कारण एक्सपेन्सेस झाले तर रिअलायझेशन करताना ते एक्सपेन्सेस आपल्याला मायनस करायचे. म्हणजे ऍक्च्युअल अमाऊंट आपल्याला किती रिअलाइज झालेली आहे तर 74,000 रिअलाइज झालेली आहे. ओके, ती आपल्याला फक्त इथे फाइंड आउट करायची आहे. ऑगस्टमध्ये किती रिअलायझेशन झालेलं आहे तर 20,000 प्लस 8,500 प्लस 23,000 मायनस 2,000. ओके, आता एक ऍडजस्टमेंट त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. ऑन 30 सप्टेंबर रिमेनिंग डेटर्स अमाउंटिंग टू ₹9,000 वेर टेकन ओव्हर बाय बी ऍट 50% ऑफ बुक व्हॅल्यू. ओके, म्हणजे ही रिअलायझेशन मध्ये जी अमाऊंट जी प्रोव्हाइड केली त्याच्यामध्ये डेटर्सची अमाऊंट आहे 9,000 म्हणजे त्याच्यामधली नाहीये तर रिमेनिंग अमाऊंट आहे. ओके, जे टोटल डेटर्स होते त्यातले रिमेनिंग 9,000 चे डेटर्स आहेत ते बी म्हणजे पार्टनर बी ने टेकन ओव्हर केले. पार्टनर एबीसी आहे तर त्या पार्टनर बी ने टेकन ओव्हर केले दॅट 50% ऑफ बुक व्हॅल्यू म्हणजे 4,500 टेकन ओव्हर केलेले आहे. ओके, तर ते पार्टनरने जे टेकन ओव्हर केलेत ना ती पार्टनर अमाऊंट आपल्याला फॉर्मला पे करेल. त्यामुळे आपल्याला कॅशमध्ये आपल्याला 4,500 आपल्याला ऍड करून घ्यायचे. ओके, 50% ऍट बुक व्हॅल्यू. ही बुक व्हॅल्यू 9,000 त्याच्या 50%ला त्यांनी टेकन ओव्हर केलं. म्हणजे टेकन ओव्हर त्या पार्टनरने केलं, त्यांनी तो पार्टनर आपल्याला अमाऊंट आपल्याला पे करणार आहे 4,500 रुपीज. त्यामुळे आपण कॅशमध्ये आपण ऍड करणार आहोत. हे 3 रिअलायझेशन झाल्यानंतर आपण नेक्स्ट आपण रिअलायझेशन करणार आहोत सप्टेंबरमध्ये. टेकन ओव्हर बाय पार्टनर किंवा पेड बाय बी. ओके, अमाऊंट पेड बाय बी फॉर डेटर्स 9,000 नाही येणार, 9,000च्या 50% 4,500 रुपीज. ओके, आता सर्वात पहिल्यांदा आपला हा प्रॉब्लेम आपल्याला काय मेन्शन करायला, प्रिपेअर द स्टेटमेंट शोइंग पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश असंच आपल्याला मेन्शन करतील. पण आपल्या इथे 3 गोष्टी आपल्याला प्रिपेअर करायच्या असतात. फर्स्ट वी नीड टू प्रिपेअर एक्सेस स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल, नेक्स्ट ऑर्डर ऑफ पेमेंट अँड फायनली स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. ओके, या 3 गोष्टी आपल्याला इथे आपल्याला प्रिपेअर करायच्या. हा सुद्धा सिंपल प्रॉब्लेम आहे. ओके, याच्यामध्ये सुद्धा जास्त काही असं प्रोव्हाइड केलेलं नाही आपल्याला. पण बघा, त्यांनी आपल्याला कॅपिटलचे बॅलन्स आपल्याला प्रोव्हाइड केले, त्यावरून आपण स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल आपण प्रिपेअर करणार आहोत. आणि पीएसआर किती दिलेला आहे तर एबीसी वेअर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. म्हणजे पीएसआर किती आहे 1:1:1. ओके, तर आपण 1:1:1 स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल आपण प्रिपेअर करूया. इथे एबीसी आहे पार्टनर, तर पार्टनर ए रुपीज, पार्टनर बी रुपीज आणि पार्टनर सी रुपीज. ओके, कॅपिटल आहे तो ॲज इट इज मेन्शन करायचं 60,000, 45,000, 30,000 ओपनिंग कॅपिटल. ओके, हा फॉर्मॅट आहे. फॉर्मॅटनुसार आपल्याला डायरेक्ट मेन्शन करायचं 60, 45, 30,000. 60,000, 45,000 अँड 30,000. ओके, आता हे बाकीच्या कुठल्याच गोष्टी नाही आहेत बघा. रिझर्व्ह अँड सरप्लस पण नाही आहेत, मिसलेनियस एक्सपेंडिचर पण नाही आहे, ड्रॉइंग्स पण नाही आहेत. त्यामुळे ऍडजस्टेड कॅपिटल इज इक्वल टू ओपनिंग कॅपिटल इज इक्वल टू ऍडजस्टेड कॅपिटल येणार. इथे 0-0 हे मेन्शन करण्याची गरज नाहीये, पण तुम्ही इथे फॉर्मॅट आहे म्हणून मी डायरेक्ट मेन्शन करतोय. ओके, कारण 0-0 आहे ते मी मेन्शन करतोय. यू आर नॉट रिक्वायर्ड टू मेन्शन दिस थिंग बट आय हॅव प्रिपेअर्ड दिस फॉर्मॅट, दॅट्स वाय आय एम जस्ट मेन्शनिंग 0-0-0. ओके, तर बघा ऍडजस्टेड कॅपिटल इज इक्वल टू ओपनिंग कॅपिटल आहे ते ऍज इट इज ऍडजस्टेड कॅपिटल मध्ये आपल्याला मेन्शन होईल. आता पीएसआर त्याच्या खाली मेन्शन करायचे, मेथड आहे ते मेथडनुसारच आपल्याला मेन्शन करायचे. पीएसआर त्याच खालोखाल मेन्शन होईल. पीएसआर मेन्शन केल्यानंतर आपल्याला युनिट व्हॅल्यू आपली युनिट कॅपिटल आपला फाइंड आउट होईल. ते युनिट कॅपिटल किती कसं फाइंड आउट होईल तर
ऍडजस्टेड कॅपिटल डिवाइड बाय PSR इज इक्वल टू युनिट कॅपिटल. आता 1 असल्यामुळे ऍक्च्युली सेम येणार आहे ती अमाऊंट, त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही आहेत ऍक्च्युली. ओके. नेक्स्ट आपल्या स्टेप 7 मध्ये लोएस्ट व्हॅल्यू किती आहे याच्यामधली, तर 30,000 लोएस्ट व्हॅल्यू आहे, त्यामुळे 30,000 आपल्या तिन्ही ठिकाणी मेन्शन होतील. 30,000 बेस कॅपिटल 30,000. नेक्स्ट आपल्याला प्रपोर्शनेट कॅपिटल फाइंड आउट करायचं. प्रपोर्शनेट कॅपिटल फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय, स्टेप नंबर 8 इंटू स्टेप नंबर 6 आणि PSR 1:1:1 आहे, त्यामुळे आन्सर आपला सेमच राहणार आहे. जेवढे बेस व्हॅल्यू आहे तेवढीच व्हॅल्यू इथे राहणार आहे, सेम 30,000 30,000 30,000. नेक्स्ट आपल्याला एक्सेस कॅपिटल फाइंड आउट करायचं. एक्सेस कॅपिटल फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय, तर ऍडजस्टेड कॅपिटल मायनस प्रपोर्शनेट कॅपिटल. ऍडजस्टेड कॅपिटल 60,000 मायनस प्रपोर्शनेट कॅपिटल 30,000 इज इक्वल टू 30,000. 45,000 मायनस 30,000 इज इक्वल टू 15,000. 30,000 मायनस 30,000 इज इक्वल टू 0. ओके, अशा पद्धतीने इथे फाइंड आउट होईल. नेक्स्ट पुन्हा आपल्याला ती सेम प्रोसिजर आपल्याला पुढे कॅरी फॉरवर्ड करायची ऍक्च्युली 1:1 PSR. ओके, PSR 1:1 येईल. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट होईल युनिट कॅपिटल फाइंड आउट होईल. 30,000 डिवाइड बाय 1 30,000. 15,000 डिवाइड बाय 1 इज इक्वल टू 15,000. नेक्स्ट बेस कॅपिटल फाइंड आउट होईल 15,000 येईल लोएस्ट व्हॅल्यू. ओके, 30,000 आणि 15,000 मधली लोएस्ट व्हॅल्यू किती आहे, 15,000, म्हणून 15,000 आपला बेस कॅपिटल आपला मेन्शन केला 15,000 15,000. नेक्स्ट प्रपोर्शनेट कॅपिटल फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला यूज होईल बेस कॅपिटल इंटू PSR 15,000. ओके, 15,000 आलं. आणि फायनली आपल्याला एक्सेस कॅपिटल फाइंड आउट होईल. एक्सेस कॅपिटल येईल 30,000 मायनस 15,000 इज इक्वल टू 15,000. 15,000 मायनस 15,000 इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे आपला फायनल आपला आन्सर काय फाइंड आउट झालेला आहे. आता ऑर्डर ऑफ पेमेंट प्रिपेअर करताना एक सिंपल गोष्ट, सर्वात पहिल्यांदा 15,000 डिस्ट्रीब्यूट होतील. लेक्चर चालू होतं काय, मला अजून लेक्चर आत्ताच चालू केले मी, 10-15 मिनिटं लागतील अजून. येतो म्हणून सांग थोड्या वेळाने, चालेल का विचार फक्त. ओके, नेक्स्ट कुठली अमाऊंट डिस्ट्रीब्यूट होईल, ही अमाऊंट नेक्स्ट डिस्ट्रीब्यूट होईल. ओके, ऑर्डर ऑफ पेमेंट मध्ये सर्वात पहिल्यांदा पे टू ए येईल ₹15,000. ओके, नेक्स्ट पे टू ए ₹15,000 and B ₹15,000. ए ₹15,000 आणि मिस्टर B पण 15,000. ओके, इन PSR. आणि फायनली येईल पे टू ऑल पार्टनर. ओके, एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये काही बघा फॉर्मॅट लक्षात ठेवा, फॉर्मॅट मध्ये जसं आपण प्रिपेअर केलं तसंच प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके, समजलं. हे पहिले एक्सेस कॅपिटल स्टेटमेंट आणि त्याच्यानंतर मग ऑर्डर ऑफ पेमेंट, या दोन गोष्टी आपल्या प्रिपेअर झाल्यानंतर आपल्याला फायनली आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. मला ऑर्डर ऑफ पेमेंट सांगू शकाल का कोण, काय आपण फर्स्ट आपण पेमेंट करणार आहोत. मला ही ऑर्डर ऑफ पेमेंट काय ती सांगा. आपण सर्वात पहिल्यांदा आपण काय आपण पेमेंट करतो, फर्स्ट रिअलायझेशन एक्सपेन्सेस, नेक्स्ट प्रेफरन्शियल लायबिलिटी किंवा प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, नेक्स्ट सेक्युअर्ड लायबिलिटी, नेक्स्ट अनसेक्युअर्ड लायबिलिटी, नेक्स्ट पार्टनर लोन आणि फायनली पार्टनर्स कॅपिटल. ही ऑर्डर ऑफ पेमेंट तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायची, ती पुन्हा पुन्हा रीड करा. ती ऑर्डर ऑफ पेमेंट फर्स्ट रिअलायझेशन एक्सपेन्सेस, नेक्स्ट प्रेफरन्शियल लायबिलिटीज. प्रेफरन्शियल लायबिलिटी मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, तर प्रेफरन्शियल लायबिलिटी मध्ये गव्हर्नमेंट ड्यूज आणि एम्प्लॉई ड्यूज. गव्हर्नमेंट ड्यूज मध्ये येतात टॅक्सेस, इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स, एक्साइज ड्युटी, हे सर्व टॅक्सेस येतील. आणि एम्प्लॉई ड्यूज मध्ये आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग सॅलरी, प्रोव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी. ओके, ज्या गोष्टी एम्प्लॉईला द्यायच्या बाकी असतील त्या आपल्याला पहिल्यांदा आपल्याला पेमेंट आपल्याला करायच्यात. म्हणजे गव्हर्नमेंट ड्यूज आणि एम्प्लॉई ड्यूज हे प्रेफरन्शियल लायबिलिटी फर्स्ट पेमेंट करायचं. नंतर मग सेक्युअर्ड लायबिलिटी. ओके, सेक्युअर्ड लायबिलिटी कुठल्या लायबिलिटीला कधी सिक्युरिटी दिलेली असेल तर ते सेक्युअर्ड लायबिलिटी फर्स्ट पेमेंट होईल. कधी ती सेक्युअर्ड जी लायबिलिटी जी आहे त्याची जी सिक्युरिटी जी दिलेली आहे ती पेमेंट होत असेल तर सेक्युअर्ड लायबिलिटी. ओके, नेक्स्ट ओके, नेक्स्ट अनसेक्युअर्ड लायबिलिटी म्हणजे रिमेनिंग लायबिलिटी असतील, त्या रिमेनिंग लायबिलिटी अनसेक्युअर्ड लायबिलिटी मध्ये पे होतील. नंतर मग इंटरनल लायबिलिटी, त्याच्यामध्ये पार्टनर्स लोन आणि फायनली पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटल पेमेंट करण्यासाठी ही सिक्वेन्स. ओके, आपली ही सिक्वेन्स आपल्याला यूज करायची पार्टनर्स कॅपिटल पेमेंट करण्यासाठी.
ओके, तर नेक्स्ट आपण प्रिपेअर करूया ऑर्डर ऑफ पेमेंट नुसार आपल्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश आपल्याला प्रिपेअर करायचे. आता कॉलम कुठले प्रिपेअर होतील ते बघा. क्रेडिटर्स एकच कॉलम आहे फक्त. ओके, बँक कोडी सुद्धा नाहीये, तर बँक कोडी मी डिलीट करतो. फक्त क्रेडिटर्स आहे आणि 3 पार्टनर्स आहेत, ए, बी आणि सी. ओके, एवढेच फक्त ओपनिंग बॅलन्स आपल्याला मेन्शन करायचं. ओपनिंग बॅलन्स कधी मेन्शन होईल? 30 जून 2013. 30 जून 2013. ओके, ओपनिंग बॅलन्स किती आहे? कॅशचा बॅलन्स किती आहे? बँक बॅलन्स आहे 3600. क्रेडिटर्सचा बॅलन्स आहे 38,000. एचा बॅलन्स आता तुम्हाला इथे काय मेन्शन करायचं? ऍडजस्टेड कॅपिटल मेन्शन करायचं. हा बॅलन्स मेन्शन करायचा नाहीये ऍक्च्युअली, पण आता करंट प्रॉब्लेम मध्ये तोच बॅलन्स सेमच आलेला आहे. आपल्याला ऍडजस्टेड कॅपिटल मेन्शन करायचं आहे, पण कुठलीही ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे ऍडजस्टेड कॅपिटल इज इक्वल टू ओपनिंग कॅपिटल. त्यामुळे सेम बॅलन्स मेन्शन होईल 60, 45, 30,000. ओके, सेम बॅलन्स मेन्शन होईल 60,000, 45,000 आणि 30,000. ओके, आता करंट प्रॉब्लेम मध्ये बघा, यातल्या कुठल्याच गोष्टी नाहीयेत. तुम्ही बघू शकता, रिअलायझेशन एक्सपेन्सेस नाहीयेत, प्रेफरन्शियल लायबिलिटी सुद्धा नाहीयेत, सेक्युअर्ड लायबिलिटी सुद्धा नाहीयेत. अनसेक्युअर्ड लायबिलिटी मध्ये सुद्धा एकच लायबिलिटी आहे, क्रेडिटर्स. ओके, आणि कॅपिटल आहे. पार्टनर्स लोन सुद्धा नाहीये, फक्त पार्टनर्स कॅपिटल आहे. म्हणजे एकदम सिंपल आहे प्रॉब्लेम. फक्त ही एक गोष्ट इथे नवीन आहे की ऍसेट रिअलायझेशन मध्ये एक्सपेन्सेस मेन्शन केले. ते आपल्याला हे रिअलायझेशनच्या वेळेस आपल्याला काय करायचं? तिघांची टोटल करायची, रिअलायझेशनचे आणि एक्सपेन्सेस मायनस होतील. ओके, तर आपण आता बघूया. आपल्या इथे 3600 कॅश अवेलेबल आहे. ओके, तर आपण 3600 कॅश आपण आता कोणाला पहिले पेमेंट करावं लागेल? कारण की रिअलायझेशन एक्सपेन्सेस सुद्धा नाही आहेत. ओके, रिअलायझेशन एक्सपेन्सेस पण नाही आहेत, पेमेंट प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पण नाही आहेत, सेक्युअर्ड क्रेडिटर्स सुद्धा नाही आहेत. हे तिन्ही नाहीये. त्यामुळे डायरेक्ट आपण अनसेक्युअर्ड लायबिलिटीला आपण पेमेंट करणार आहोत. तर अनसेक्युअर्ड लायबिलिटी मध्ये काय? फक्त क्रेडिटर्स आहेत. तर क्रेडिटर्सला डायरेक्ट पेमेंट होईल 3600 रुपीज जे आहेत ते. ओके, डायरेक्ट क्रेडिटर्सला पेमेंट होईल. ओके, लेस पे टू क्रेडिटर. ओके, पे टू क्रेडिटर्स 3600 रुपीज आपल्याला पे करायचे आहेत. क्रेडिटर्सला सुद्धा 3600 रुपीज पे होतील. आपल्याला इथे बॅलन्स फाइंड आउट होईल. ओके, बॅलन्स फाइंड आउट होईल मायनस ओके, बॅलन्स आपला फाइंड आउट होईल. ओके, क्रेडिटर्स आता बॅलन्स होईल 34,400. ओके, आता बॅलन्स आपला 0 झालेला कॅश. आता काय करावं लागेल? जेव्हा कॅशचा बॅलन्स 0 होतो तेव्हा आपल्याला काय करावं लागेल? ओके, you just need to find out the next realization. Next realization is in July. So mention in the date column July 2013. Okay, July 2013. Add realization, first realization. Okay, first realization. Amount किती आहे first realization ची? 30,000 plus 10,000 plus 37,000 is equal to 77,000 minus 3,000 is equal to 74,000. ओके, फर्स्ट रिअलायझेशन 74,000. ओके, आता आपल्या इथे कॅश किती अवेलेबल आहे? 74,000 अवेलेबल आहे. आता तुम्हाला पहिले कोणाला पेमेंट करायचंय? या ऑर्डर ऑफ पेमेंट नुसार आपल्याला पहिले आता पेमेंट कोणाला करायचं? जोपर्यंत सेक्युअर्ड लायबिलिटीचं अनसेक्युअर्ड लायबिलिटीचं पेमेंट आपलं कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपल्याला नेक्स्ट आपल्याला पेमेंट करायचं नाहीये. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा अनसेक्युअर्ड लायबिलिटीमध्ये फक्त एकच आहे, क्रेडिटर्स. तर क्रेडिटर्सला फर्स्ट पेमेंट होईल. तर क्रेडिटर्स मध्ये किती अमाऊंट आपल्याला पे करायचं? 34,400. मग सेम लेस पे टू क्रेडिटर्स किती पेड करायचे? 34,400. ओके, सेम अमाऊंट 34,400. ओके, आणि फायनली आपल्याला बॅलन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बॅलन्स फाइंड आउट होईल, कॅशचा बॅलन्स उरेल ओके, बॅलन्स आपला उरेल. कॅशचा बॅलन्स आहे 39,600, क्रेडिटर 0, ए बी सी ॲज इट इज 60, 45 आणि 30,000. ओके, आता आपल्या इथे अवेलेबल कॅश आहे 39,600. आता आपले अनसेक्युअर्ड लायबिलिटी आपली कंप्लीट आपली पेमेंट झालेली आहे.
तर नेक्स्ट आपल्याला काय पे करायचं आहे? पार्टनर्स लोन, बट वी डोंट हॅव पार्टनर्स लोन, सो वी विल नेक्स्ट पे partners capital. Okay, for that we will use this order. Okay, pay to Mr. A rupees 15,000. Okay, first we will do first order of pay to Mr. A rupees 15,000. Okay, तो आपल्याला इथे मेंशन करायला लागेल लेस पे टू मिस्टर ए. पे टू मिस्टर ए किती आपल्याला पे करायला लागणार आहे? 15,000. ओके, एच्या कॉलमला मेंशन करा मग 15,000. 15,000. ओके, आता फर्स्ट ऑर्डर आपली इथे कंप्लीट होणार आहे कारण 15,000 आपले पेमेंट होणार आहे. ओके, 39,000 मायनस 15,000 इज इक्वल टू आता बॅलन्स आपला उरणार आहे. ओके, आता आपण फर्स्ट ऑर्डर आपली कंप्लीट झालेली आहे बघा. फर्स्ट ऑर्डर आपला एचा आपला पेमेंट आपला कंप्लीट झालेला आहे. ओके, तरी सुद्धा आपले ते कॅशचा बॅलन्स उरलेला आहे. त्यामुळे नेक्स्ट ऑर्डर आपण करू शकतो 15,000 प्लस 15,000. टोटल आपला नेक्स्ट ऑर्डर कंप्लीट करायला किती पाहिजे? 30,000 पाहिजे. आणि आपले ते अवेलेबल कॅश किती आहे? 24,600. ओके, आता आपले ते अवेलेबल कॅश आहे 24,600 आणि आपल्याला सेकंड ऑर्डर मध्ये आपला पेमेंट किती करायचं आहे? तर ए ला 15,000 आणि बी ला 15,000. मग दोघांची टोटल करा 30,000 रुपीज आपल्याला पेमेंट करायचे. पण आपले ते अवेलेबल कॅश आहे 24,600. तर आपण 24,600 आपण काय करणार आहोत? PSR मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. पे टू मिस्टर ए अँड मिस्टर बी इन PSR. मिस्टर ए अँड मिस्टर बी इन PSR. ओके, किती अमाऊंट आपल्याला पे करायचे? 24,600. तर PSR आहे सेम 1:1 आहे. त्यामुळे 24,600 डिवाइड बाय 2 इंटू 1. ओके, सेम इथे सुद्धा ते येणार आहे 24,600 डिवाइड बाय 2 इंटू 1. ओके, कारण PSR आहे 1:1. दोघांचा PSR किती आहे? 1:1. ओके, पुन्हा आपल्याला बॅलन्स आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. 24,600 मायनस 24,600. ओके, प्रॉब्लेम ऍक्च्युली पहिल्या प्रॉब्लेम पेक्षा सुद्धा एकदम सिंपल आहे. आता बघा कॅश आता 0 झालेली आहे. जेव्हा कॅश 0 होणार आहे तेव्हा आपल्याला काय करायचं? नेक्स्ट रिअलायझेशन. आता नेक्स्ट रिअलायझेशन कोणत्या मंथ मध्ये? ऑगस्ट मध्ये. इथे मेन्शन करा ऑगस्ट 2013. ओके, ऑगस्ट 2013. ऍड सेकंड रिअलायझेशन. ऍड सेकंड रिअलायझेशन. ओके, सेकंड रिअलायझेशन आपलं किती झालेलं बघा. 20,000 प्लस 8,500 इज इक्वल टू 28,500 प्लस 23,000. 28,500 प्लस 23,000. 20,000 प्लस 28,500 प्लस 23,000 मायनस 2,000 इज इक्वल टू 49,500. ओके, नेक्स्ट रिअलायझेशन आपलं झालं 49,500. आता आपल्याला कुठला पेमेंट करायचं बघा. ऑर्डर ऑफ पेमेंट मध्ये आपली अजून सेकंड ऑर्डर आपली कंप्लीट झालेली नाहीये. ओके, इन द सेकंड ऑर्डर वी हॅव पेड ओनली 24,500. आय थिंक किती आपण पे केले सेकंड ऑर्डर मध्ये? 24,600 आपण पेमेंट केले सेकंड ऑर्डर मध्ये. ओके, पण आपल्याला पे आपल्याला किती करायचे होते सेकंड ऑर्डर मध्ये? 30,000 रुपीज आपल्याला पे करायचे होते. त्यामुळे 30,000 मायनस 24,600 इज इक्वल टू आपले 4,500 आपले बॅलन्स राहिलेले सेकंड ऑर्डर कंप्लीट व्हायला. त्यामुळे आपण आता लेस पेड टू सेम आपण करणार आहोत. सेकंड ऑर्डरच आपण करणार आहोत. किती बॅलन्स उरलेला आहे? 5,400 रुपीज. ओके, तर 5,400 रुपीज आपले पेमेंट होतील. ओके, 5,400 रुपीज आपले पेमेंट होतील. कॅश मध्ये आपला बॅलन्स आता किती उरेल? 44,400. पण हे 5,400 दोन्ही पार्टनरला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे ना. 5,400 डिवाइड बाय 2 इंटू 1 PSR मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके, 5,400 डिवाइड बाय 2 इंटू 1 इज इक्वल टू 2,400 रुपीज देता है. ओके, 2,000 32,700 32,700 and 30,000. ओके, आपला फॉर्म्युला चेंज करायला लागेल. 32,700 मायनस 2,700. ओके, 32,700 मायनस 2,700 इज इक्वल टू 30,000 आणि हा एज इट इज 30,000.
ओके, आपला आता बघा सेकंड ऑर्डर आपला कम्प्लीट झाला. सेकंड ऑर्डर मध्ये आपल्याला किती पे करायचे होते बघा, 15,000 आपल्या सेकंड ऑर्डर मध्ये पे करायचे होते. त्यातले 12,300 इथे पे केले, प्लस 2,700 इथे पे केले. टोटल आपण 15,000 आपण पे केले मिस्टर ए ला. सेम सिच्युएशन बी ला सुद्धा 12,300 प्लस 2,700 म्हणजे टोटल आपण किती पे केले, 15,000 पे केले. म्हणजे आपली सेकंड ऑर्डर ही जी आपली ऑर्डर होती सेकंड ऑर्डर ती आपण इथे कम्प्लीट केलेली आहे. ओके, सेकंड ऑर्डर मध्ये 15,000 जोपर्यंत सेकंड ऑर्डर कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आपल्या थर्ड ऑर्डरला आपल्याला जायचं नाहीये. ओके, त्यामुळे इथे आपली सेकंड ऑर्डर आपली आता कम्प्लीट झालेली आहे. ओके, सेकंड ऑर्डर कम्प्लीट झाल्यानंतर आपल्या थर्ड ऑर्डर कडे जायचंय. आता सेकंड ऑर्डर आपली कम्प्लीट झाली, आता आपण थर्ड ऑर्डर आपण पे करणार. आता थर्ड ऑर्डर काय आपली, लेस पे टू ऑल पार्टनर. ओके, पण आता लेस आपले ते कॅश मध्ये बॅलन्स अवेलेबल आहे त्यामुळे आपण पे टू ऑल पार्टनर इन PSR. आता PSR किती आहे, 1:1:1. ओके, पे टू ऑल पार्टनर 1:1:1. 44,100 फॉर्म्युला येईल 44,100 डिवाइड बाय 3 इंटू 1. 44,100 डिवाइड बाय 3 इंटू 1, कारण PSR आहे आपला 1:1:1. डिवाइड बाय 3 इंटू 1. ओके, 14,700 पेमेंट होतील. पुन्हा बॅलन्स फाइंड आउट होईल. बॅलन्सचा फॉर्म्युला आहे कॅश बॅलन्स मायनस अमाऊंट पेड. ओके ओके, आता आपल्या इथे बॅलन्स आपला उरलेला आहे, कॅशचा बॅलन्स 0 झालेला आहे त्यामुळे नेक्स्ट रिअलायझेशन. कॅशचा बॅलन्स 0 त्यामुळे नेक्स्ट रिअलायझेशन. बघा सप्टेंबर मध्ये 10,000 प्लस 1,000 एक्सपेन्सेस 0 आहेत, म्हणजे 10 प्लस 1 इज इक्वल टू 11,000. नेक्स्ट रिअलायझेशन आपण ऍड करणार आहोत सप्टेंबर मध्ये. सप्टेंबर 2013 ऍड रिअलायझेशन, ऍड थर्ड रिअलायझेशन. ओके, थर्ड रिअलायझेशनची अमाऊंट किती आहे, 11,000. ओके, आता तुम्ही अजून एक गोष्ट सुद्धा ती नेक्स्ट गोष्ट सुद्धा ऍड करून घेऊ शकता. कोणती, हे जे 50% आहेत ना ते सुद्धा तुम्ही ऍड करून घेऊ शकता 44,500, कारण ते सप्टेंबर मध्येच आहेत. ओके, किंवा तुम्ही हे डिस्ट्रीब्यूट करून घ्या, नंतर आपण ऍड करूया पुन्हा. मग आपण आधी हे आपण डिस्ट्रीब्यूट करून घेऊया अमाऊंट. बघा आपल्याला रिक्वायर्ड अमाऊंट आहे मोर दॅन 45,000 आहे, 45,300 रुपीज आहे, पण आपले ते अवेलेबल बॅलन्स किती आहे, फक्त 11,000 आहे. ओके, अवेलेबल बॅलन्स फक्त 11,000 आहे. मग पहिले 11,000 आपण पे करून घेऊया. पे टू ऑल पार्टनर इन PSR. ओके, 11,000च आपल्याला पे करायचे, पे टू ऑल पार्टनर इन PSR. मग आता 11,000 डिस्ट्रीब्यूट करताना डिवाइड बाय 3 इंटू 1. ओके, अमाऊंट आपण ओके 11,000 डिवाइड बाय 3 इंटू 1. ओके, सेम येईल 11,000 डिवाइड बाय 3 इंटू 1. ओके, ओके, एकाला आपण ऍक्च्युली -1 करूया, म्हणजे ती 66 होईल, म्हणजे टोटल आपली 11,000 होईल. नाही, ठीक आहे, 1 रुपीचा डिफरन्स येतोय कारण की तो आता झालेली ऍक्च्युली, पण ओके ठीक आहे. बॅलन्स फाइंड आउट होईल. ऍक्च्युअली नवीन असं काहीच नाहीये, तुम्ही बघितलं असेल का आपण तीच प्रोसेस आपण रिपीट करतो ऍक्च्युअली. जेव्हा रिअलायझेशन होईल तेव्हा ती गोष्ट ऍड करायची डिस्ट्रीब्यूट करताना सर्व पार्टनरला, किंवा जी आपली सिक्वेन्स असेल त्यानुसार आपण ती डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. ओके, अजून बॅलन्स आपली आता एवढी बॅलन्स आपली उरलेली आहे. आता नेक्स्ट रिअलायझेशन नाहीये, पण नेक्स्ट आपली जी अमाऊंट जी बीनी जे असेट जी टेकन ओव्हर केलेले आहे, जी डेटर्स त्यांनी जे टेकन ओव्हर केले त्याची 4,500 रुपीज आपल्याला रिसीव्ह होणार आहेत, कारण त्यांनी 50% ऍट बुक व्हॅल्यूला त्याने ते टेकन ओव्हर केलेले आहेत. मग बी अमाऊंट किती पे करेल. ओके, ऍड अमाऊंट रिसीव्ड फ्रॉम मिस्टर बी फॉर डेटर्स. ओके, किती अमाऊंट रिसीव्ड होणार आहे, 4,500. ओके, 4,500 जी रिसीव्ड होणार आहे ती आपण काय करणार आहे आता, पे टू ऑल पार्टनर पुन्हा. ओके, पुन्हा पे टू ऑल पार्टनर 4,500 रुपीजच पे होतील.
सेम फॉर्म्युला, डिवाइड बाय 3 इंटू 1. ओके, 1500 येतील तिघांना, 1500, 1500. ओके, आणि फायनल आता काय बॅलन्स आपल्या ते बघा, कॅश मध्ये सुद्धा बॅलन्स नाहीये, अमाऊंट कुठले रिअलायझेशन सुद्धा बॅलन्स नाहीये, त्यामुळे फायनल अमाऊंट आपल्याला काय करायला लागेल, अमाऊंट ड्यू, बॅलन्स अमाऊंट ड्यू. बॅलन्स अमाऊंट ड्यू आपली फाइंड आउट केली, फायनल अमाऊंट आहे इथे 0 येणार आहे. ओके, बॅलन्स अमाऊंट ड्यू ओके. कशा पद्धतीने आपलं फायनल होत आहे, याच्यामध्ये नवीन आपण काहीच बघितलं नाही ऍक्च्युली. सेम तीच आपल्या प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची. ऍक्च्युली सोपा प्रॉब्लेम होता, ऍक्च्युली इझी प्रॉब्लेम होता खूपच. ओके, इथे सुद्धा अमाऊंट ड्यू झालेली आहे, कम्प्लीट पेमेंट झालेलं नाहीये, बॅलन्स अमाऊंट ड्यू झालेली आहे, कारण ही पेमेंट करणं अजून बॅलन्स राहिलेलंच आहे, पण आपले त्या कॅश अवेलेबलच नाहीये, त्यामुळे हे लॉस झालेलं आहे त्या पार्टनरला. ओके, लॉस ऑन रिअलायझेशन आपण म्हणू शकतो. इथे आपल्याला जेव्हा आपले सर्व ऍसेट आपण सोल्ड केला, त्या लायबिलिटी आपण पे केली, त्याच्यानंतर ही बॅलन्स आपली अजून पे करण्याची राहिलेली आहे. ओके, आता ही एक क्वेश्चन तुमच्या मनामध्ये येऊ शकतो की बी कडून आपल्याला अमाऊंट जी रिसिव्ह झालेली आहे, का रिसिव्ह झाली, कारण की त्याने डेटर्स टेकन ओव्हर केले. ओके, आता ती अमाऊंट जी रिसिव्ह झालेली आहे ती आपल्याला तिन्ही पार्टनरमध्ये डिस्ट्रीब्यूट करणं गरजेचं आहे, कारण ती फॉर्मला अमाऊंट रिसिव्ह झालेली आहे अगेन्स्ट डेटर. ओके, तर ती अमाऊंट जी 4500 रिसिव्ह झाली ती तिन्ही पार्टनरला इथे डिस्ट्रीब्यूट होईल त्यांच्या PSR मध्ये. PSR किती आहे, 1:1:1. ओके, कोणाला काही क्वेरी आहे याच्यामध्ये? आपण नेक्स्ट लेक्चरला थोडा डिफिकल्ट आपण प्रॉब्लेम घेऊया, कारण याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट असेल, म्हणजे हा पण एकदम सिंपल प्रॉब्लेम होता. ओके, कारण की एक्सेस कॅपिटल स्टेटमेंट मध्ये सुद्धा एक्सेस कॅपिटल स्टेटमेंट प्रत्येक वेळेस असंच प्रिपेअर होणार आहे, त्याच्यामध्ये काही डिफिकल्टी लेवल काय वाढणार नाहीये, पण डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं जे स्टेटमेंट आपण प्रिपेअर करणार त्याच्यामध्ये कदाचित डिफिकल्टी असू शकते, म्हणजे जे कॅल्क्युलेशन आहे तर थोडंसं डिफिकल्ट असू शकतं, किंवा एखादी अजून एक गोष्ट इथे असू शकते, ती म्हणजे एखादी ऍसेट रिपेअर केली जाते सोल्ड करण्याच्या आधी, तर आपल्याला एक गोष्ट तिथे करायचं, म्हणजे समजा फर्निचर कधी रिपेअर केले तर आपल्याला एक गोष्ट करायची, फर्निचर जे रिपेअर केलेली जी कॉस्ट आहे ती कॉस्ट फर्निचर सोल्ड होण्याच्या आधी आपल्याला शो करायची, कारण की फर्निचर जे रिपेअर झालेले ते रिपेअर फर्निचर सोल्ड झाल्यानंतर ते रिपेअर होणार नाहीये, तर ती एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्यामुळे त्याची प्रोव्हिजन आपल्याला आधीच करायची, म्हणजे जसं आपण रिअलायझेशन एक्सपेन्सेसची जशी आपण प्रोव्हिजन करतो ना, तशी सेम आपल्याला फर्निचर रिपेअरची आपण प्रोव्हिजन करू शकतो, किंवा ऍसेट रिपेअरची आपण प्रोव्हिजन करू शकतो. ओके, तर ती एक गोष्ट असू शकते तिथे. ओके, अशा पद्धतीने थोडेफार चेंजेस असू शकतात. ओके, ते आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. हॅलो, ओके, कोणाला काही डिफिकल्टी आहे का याच्यामध्ये? ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण डिफिकल्ट प्रॉब्लेम आपण घेऊया, त्याच्यामधून तुम्हाला एखादी काही जास्त जी काही नवीन काही कन्सेप्ट असेल तर आपली त्याच्यामध्ये क्लिअर होईल. ओके, बघा याच्यामध्ये डेट्स आपण मेन्शन केल्यात, जेव्हा जेव्हा रिअलायझेशन झाले त्याच्यानंतरच हे पेमेंट झाले, त्यामुळे डेट्स एकदा मेन्शन केली तीच डेट आपल्या सर्व ठिकाणी पूर्ण ओके मेन्शन झालेली आहे, कारण डेट म्हणजे फक्त त्याने मंथ प्रोव्हाइड केलेले आहे, त्यामुळे फक्त आपण मंथ मेन्शन केलेले आहे. ओके, ओपनिंग बॅलन्सची जी डेट, बॅलन्स शीटची जी डेट होती तीच आपण कन्सिडर केली. तुम्ही 1 जुलै 2013 मेन्शन केलं असतं तरी पण झालं असतं. ओके, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याची आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 3 महिन्यामध्ये रिअलायझेशन आपलं कम्प्लीट झालेलं आहे. ओके, त्यानुसार आपण कॅश डिस्ट्रीब्यूट सुद्धा केलेली आहे. ओके, थँक्यू. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. ओके.